हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माहीज पूजा अँड देवदर्शन। आज नागपंचमीचा मुख्य दिवस आहे, म्हणजेच दुसरा दिवस आहे उपवासानंतरचा। तर त्याकरता मी कानोले बनवणार होते। तर कानोले बनवण्यासाठी मी सर्वात आधी पुरण शिजून घेतलेले आहे। जर तुमचं पुरण पातळ झालं असेल तर बिलकुल पण म्हणजे घाबरून नाही जायचे। तुम्ही पुरण व्यवस्थित असं घट्ट करून घ्यायचं आहे। जितकं तुम्हाला घट्ट करता येईल तितकं व्यवस्थित घट्ट करायचं आहे आणि नंतर फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे। पुरण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे। आता कानोले तयार करण्यासाठी मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता ह्याला आपण जसं पोळीसाठी मळून घेतो तसंच मळून घ्यायचं आहे। पीठ एकदम छान असं मऊसूत मळून झालेलं आहे, एकदम सॉफ्ट लागलं पाहिजे। तर अशा प्रकारे गव्हाचं पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता ह्याच्या छोट्या छोट्या पोळ्या करायच्या आहेत। म्हणजे छोट्या पोळ्या म्हणजे नेमकं कसं, करंजीसाठी आपण जे बनवतो, जे पिठाचा म्हणजे आपण लाट्या करतो, तर त्या प्रकारे लाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही करंजीच्या सारणामध्ये जसं आपण भरतो तशा प्रकारे हे पूर्णाचं सारण त्या लाट्यांमध्ये भरायचं आहे आणि त्याला करंजीचा शेप द्यायचा आहे। असं मी गव्हाच्या पिठाला गोलाकार लाटून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पूर्णाचं सारण भरलेलं आहे। आता ह्याला फोल्ड करून असं चारी बाजूनी पॅक करायचं आहे करंजी सारखं। तुम्ही ह्याचे काढजे अशाला अशी सुद्धा ठेवू शकता किंवा दुमडून घेऊ शकता। मला व्यवस्थित दुमडता येत नाही तर त्यामुळे मी अशाला असंच ठेवते आहे। तर अशा प्रकारे मी बाकीची कानोले पण करणार आहे। नैवेद्यासाठी तुम्ही 2, 5, 7 या प्रमाणामध्ये सुद्धा करू शकता किंवा लहान मुलं असतील घरात खाणारे किंवा आवडीने कोणाला आवडत असेल तर तुम्ही जास्त पण करू शकता। तर मी कानोले बनवलेले आहेत, 5 कानोले बनवलेत मी। आता ह्याला स्टीमर मध्ये उकडून घ्यायचं आहे। स्टीमर नसेल तर तुम्ही कढई किंवा पातेला यूज करू शकता आणि त्यावर हे ताट ठेवू शकता किंवा जाळीचं भांडं ठेवलं तरी चालेल। कानोले तर स्टीमिंगसाठी तयार आहेत, पण कानोल्याच्या सोबतच आपण कारल्याची भाजी सुद्धा करणार आहोत। तर त्याकरता मी असे कारले घेतलेले आहेत। नॉर्मली हिरवे कारले भेटतात एकदम डार्क ग्रीन कलरचे, पण माझी जी अम्मा आहे, आमची अम्मा, तर ती असे कारले यूज करायची, थोडेसे पोपटी पिवळट कलरचे, आणि त्याला व्यवस्थित स्वच्छ करून त्याला मधोमध कट करून त्याच्या आतमधला जो पार्ट आहे, जे बिया वगैरे आहे, तर ते सर्व बाजूला काढून टाकायची आणि त्याला व्यवस्थित उकडून घ्यायची। तर तशा पद्धतीने मी बनवणार आहे। मी कारले सुद्धा असे कट करून घेतलेले आहे, त्याच्यामधले बिया वगैरे कापून टाकलेले आहेत। आणि आता ह्याला मिठाच्या पाण्यामध्ये उकळत ठेवायचं आहे। म्हणजे पाणी टाकलेलं आहे मी, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता एका भांड्यामध्ये, आणि मग त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आणि पाणी जसं जसं उकळेल, जास्त उकळल्यावरती त्यामध्ये कारले टाकायचे आहेत आणि वरती मी हे ताट ठेवणार आहे, म्हणजे दोन्ही एकाच टाइमला स्टीम होऊन जाईल। इकडे कानोले आणि कारल्याची जी भाजी आहे ती व्यवस्थित शिजते आहे आणि थोडा भात लावलेला आहे मी। आणि भाजीसाठी तयारी म्हणून मी चिंच भिजत घातली, थोडीशी चिंच भिजून ठेवली होती। आणि मसाले सगळे मी जे एकदम सिंपल मसाले यूज करणार आहे मी आजच्या भाजीला, तर मी हे गरम मसाला यूज केलेला आहे, लाल मिरची पावडर आणि हळद, आणि जेव्हा भाजी तयार होईल तर तेव्हा त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे। मी बनवलेले कानोले एकदम रेडी झालेले आहेत। मी ताटामध्ये सजवून पण ठेवलेले आहेत ते नैवेद्यासाठी। आणि आता मी भाजी बनवते आहे, तर त्याकरता मी थोडंसं तेल घेतलं होतं आणि त्यामध्ये जिरा मोहरी टाकलं होतं
आता त्यामध्ये उकडलेले कारले टाकायचे आहेत, मग मिरची मसाला वगैरे. भाजी व्यवस्थित फोडणी टाकलेली आहे. हे थोडं काळपट याच्यामुळे दिसते कारण की मी चिंच जी आहे ती काळी वापरलेली आहे. तुम्ही वेगळ्या रंगाची थोडीशी गोड आंबट चिंच वापरू शकता. ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित परतून घेऊया. गॅस एकदम बारीक केलेला आहे. आता ह्यावरती एक ताट ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी गरम होण्याकरता ठेवायचं आहे. ही जी भाजी आहे त्याच्यावरती ताटातलं गरम जे पाणी होतं ते मी टाकलेलं आहे, म्हणजे हे थोडं पातळ होईल. आणि आता ह्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे, मग भाजी रेडी होऊन जाईल. माझं आजचा नागपंचमीच्या दिवशीचा जो नैवेद्य आहे तो तयार झालेला आहे. कानोले आणि कारल्याची भाजी. आता ही कारल्याची भाजी जी आहे तर ती कशा वेगळ्या काहीतरी पदार्थावर ठेवणं गरजेचं आहे, तर त्यामुळे मी थोडासा भात बनवला होता आणि त्यावरती ती भाजी ठेवलेली आहे नैवेद्यासाठी. तर नैवेद्य दाखवून झालेला आहे. तर माझी नागपंचमीची पूजा करून झालेली आहे आणि मी व्यवस्थित तयार झालेली आहे. ट्रेडिशनल पद्धतीने एकदम सिंपल तयार झाली मी, मला बाकी पण काम होतं त्यामुळे. तर म्हणजे ह्यासाठी हा व्हिडिओ काढते आहे की काही लोक काय करतात की काही सणांबद्दल वेगवेगळ्या अंधश्रद्धा पसरवतात. जसं की नागपंचमी आली की हे चिरायचं नाही, हे खायचं नाही, म्हणजे उपवास तर करायचा असतो एक दिवस आधी, ह्यासाठी की म्हणजे त्या कथेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की एक दिवस आधी भावासाठी उपवास करते बहीण म्हणून. तर म्हणजे ऑब्विसली ज्या फिलिंग्स असतात तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही म्हणजे तुमच्या भावासाठी उपवास केला तर काय फरक पडला, उलट चांगलंच त्याच्या चांगल्यासाठीच तुम्ही प्रार्थना करता आणि तो उपवास करता, असंच असतं ना. तर त्यामुळे ते करायला काही हरकत नाही. पण हे तळायचंच नाही, कढईच नाही वापरायची, तवाच नाही वापरायचा, असं म्हणजे काही नाहीये. आणि मला तर नाही वाटत बा असं काही, कारण की मी माझ्या लहानपणी तर अशा फॅक्ट्स ऐकलेले आहेत, अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत नागपंचमीबद्दल की जे तवा असतो तो नागाचा वटोळा असतो, म्हणजे जे गोल गोल गुंडाळा जो असतो ना नागाचा, तर ते तसं असतं असं म्हणत होते काही लोक, ते कानावर यायचं. परत अजून कढई पण त्याच प्रकारे असतं आणि म्हणजे काही चिरायचं नाही वगैरे असं. हां, म्हणजे त्या दिवशी काही ठराविक पदार्थ होते पहिल्याच्या काळामध्ये की उकडलेलं खायचं किंवा हीच भाजी खायची किंवा हे अशा प्रकारेच बनवायचं, असे काही ठराविक पदार्थ होते तेव्हा. तर ते ठराविक पदार्थ प्रत्येक घरोघरी बनवल्या जायचे, म्हणून तेव्हा त्याच पद्धतीचे भांडे पण वापरण्यात यायचे आणि तशा पद्धतीने सगळे जे पदार्थ आहेत तर ते एक्झॅक्ट त्या दिवशी तसे जे निवडक पदार्थ आहेत ते बनवण्यात यायचे. तर अशा प्रकारे पहिले नागपंचमी सण असा साजरा होत होता आणि आमच्या लहानपणीपर्यंत सुद्धा. पण जे काही अंधश्रद्धा आहे ते नाही, ते तर मला बिलकुल आवडत नाही. तर तुम्ही सुद्धा अशा अंधश्रद्धा न पाळलेलं बरं. आणि तुम्ही बघितलं की मी घरामध्ये फोटो जो आहे नागपंचमीचा आणि जीवितिका बहुतेक, तर त्याचं जे पूजन असतं तर ते मी केलेलं आहे. फोटोचा जो आहे तो त्याचं पूजा केलेली आहे मी. काही जण वारुळाला जातात आणि पावसाळा तर चालूच आहे, कधी साप कुठे निघेल याचं काही गॅरंटी नसते. एक तर जर जिथं झाडं वगैरे जास्त असतील तर तिथं काहीच सांगता येत नाही. आणि खूप लोक तशा ठिकाणी जातात, पूजा करतात. केली पाहिजे, आपल्या ट्रेडिशनमध्ये आहे तर त्या अनुसार तशी पूजा सुद्धा केली पाहिजे, पण एकदम जपून. तिथं असं जास्त गोंधळ वगैरे करायचं नाही, एकदम सावधानीने पूजा करायची आहे. आता तुम्ही हे म्हणताल की हिला काय सावधानी माहिती आणि हिला काय म्हणजे साप वगैरे ह्यांच्याबद्दल काय माहिती असणार. आम्ही आधी जिथं राहत होतो तिथं माझ्या पायाला लागून साप गेला होता, नाग गेला होता ॲक्च्युली. एकदम काळपट रंगाचा होता तो. नागपंचमीच्या म्हणजे जे सण आहे तर त्याच्या टाईममध्येच ह्या सर्व गोष्टी घडल्या होत्या. आणि खूपदा मी लहानपणीपासून कमीत कमी 10 वेळा तरी आतापर्यंत साप किंवा त्याच्या प्रजाती बघितलेल्या आहेत. ते कशा असतात,
आणि काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे ते आमच्या घरामध्ये सुद्धा 2दा साप निघला होता. तर म्हणजे कसं भीतीदायक पण वातावरण असतं आणि त्याच्यामधून कसं वाचायचं हे सुद्धा माहिती असतं. ते पण त्या जे साप प्रजाती असतील तर त्यांना हानी न पोचवता आणि आपण स्वतः त्यांचे बळी न पडता अशा प्रकारे खूप सारे प्रिकॉशन्स घ्यावं लागतात. तर तुम्ही ते घेणं गरजेचं आहे. अंधश्रद्धा बिलकुल सगळ्या महिलांनी एकत्र भेटून झोका खेळायला पाहिजे. तर झोका खेळणं खरं पण त्यामध्ये तुम्हाला आनंदी वाटू शकतं, एकदम छान वाटू शकतं. त्यामुळे झोका खेळायला तर तुम्ही नक्कीच गेलं पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझे जे विचार आहेत तर ते मांडले मी. इवन मी कथा पण वाचणार होते नागपंचमीची, पण त्या कथेमध्ये पण हेच होतं, हे चिरायचं नाही, हे करायचं नाही, हे असं हे तसं. हा, ती कथा जी ॲक्च्युअल आहे तर ती खूप वेगळी आहे. तर ती तुम्ही पण तुमच्यापैकी खूप साऱ्या महिलांनी वाचली पण असेल ती कथा. आज चांगली कथा आहे असं नाही, पण त्याच्यामध्ये जे सांगितलं हे चिरायचं नाही, हे असंच करायचं नाही, तवाच ठेवायचं नाही. मग आज तुम्ही सध्याच्या ज्या युगातल्या आहात त्याची जोड धरून तुमची आधीची जी संस्कृती आहे त्याला न विसरता तुम्हाला अशी स्त्री बनायचं आहे. आणि तुम्हाला बनायचं आहे का नाही हे तुम्ही ठरवा, पण मला तर असं बनायचं आहे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या चांगल्या परंपरा आहेत त्यांनाच मी फॉलो करणार आहे. ज्या चुकीच्या एकदम अशा कशा पण प्रथा असतील तर त्याला माझा विरोध म्हणता येईल, माझा नकार आहे त्याबद्दल. तर थँक्यू फॉर वॉचिंग. हॅप्पी नागपंचमी तुम्हाला.